न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भरघोस विकास कामांची आश्वासनं देणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील विकास ठप्प झाला। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले असले तरी त्यांना आर्थिक अधिकार देण्याबाबत शासन स्तरावर हात आखडले घेतले जात आहेत। या तांत्रिक पेचामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 300 कोटी रुपयांच्या विकास कामांना ब्रेक लागला असून 750हून अधिक गावांमधील कामं रखडली आहेत। निधी मंजूर असूनही प्रशासकीय घोळामुळे कामं रखडली आहेत। कामं पूर्ण झाल्यावर पैसे मिळण्यात अडचण येईल, त्यामुळे सध्या नवीन कामं सुरू करू नका असं तोंडी आदेश पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक व कंत्राटदारांना दिले। त्यामुळे मंजूर झालेली सिमेंट रस्ते, गटारी आणि समाज मंदिरांची कामं कागदावरच राहिली। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या जिल्ह्यात 1000 योजना मंजूर झाल्या। शासनाकडून निधीच न मिळाल्याने आज 600हून अधिक योजनांचे काम ठप्प आहे। जिल्हा नियोजन समितीसह 15व्या वित्त आयोगासह 300 कोटीहून अधिक रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे। पण ग्रामपंचायतकडील आर्थिक अधिकाराचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत अडकलाय। शिवाय ग्रामपंचायत निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही घोषणा नसल्याने 300 कोटीची विकास कामं पूर्ण होण्यास वर्षाचा कालावधी लागण्याची दाट शक्यता आहे। ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्त केलेत, मात्र त्यांच्या आर्थिक मर्यादेबाबत आणि देयके अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना येणं बाकी आहे। या संदर्भात ग्रामविकास विभागाकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच हा पेच सुटेल आणि विकास कामं पुन्हा सुरू होतील असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।